मनुष्याच्या शरीरावर असणाऱ्या रोमांची संख्या 3.5 कोटी आहे. आपल्या अंगावर केस किती आहेत? 3.5 कोटी. टक्कल पडलेल्या माणसाचे किती कमी धरायचे मला विचारायचं नाही. त्याला विचारायला जा, मला पडलंच नाही तर मी कशाला त्याचा अभ्यास करू. 3.5 कोटी रोमाचा जर विचार केला, ऐका, ह्या रोमाचा उद्गम म्हणजे रोमाचं उगवणं ज्या शरीराच्या एका ठिकाणातून झालेलं आहे, त्या प्रत्येक केसाच्या मुळाच्या ठिकाणी एक छिद्र आहे. एका रंध्रातून एक रोम बाहेर आलेला आहे. म्हणजे 3.5 कोटी जर रोम असतील तर आपल्या शरीरावर छिद्र किती झाली, रंध्र किती झाली? 3.5 कोटी. ही 3.5 कोटी रंध्र देवाने आपल्या शरीराला कशासाठी निर्माण केले? शास्त्र असं सांगतं, 3.5 कोटी प्रकारची पापं आहेत. मनुष्याच्याकडून घडलेल्या एका प्रकारच्या पापाला राहण्याकरता त्याच्या शरीरावर एक घर असलं पाहिजे, म्हणून ही 3.5 कोटी छिद्र भगवंताने निर्माण करून ठेवलेली आहे. केलं 3.5 कोटी तीर्थ स्नान केल्याचं फल आपल्याला समुद्र स्नानाने प्राप्त होतं, पण समुद्रात तरी स्नान करावं लागतं. चंद्रभागेचा महिमा असं, तिचं नुसतं डोळ्याने दर्शन घेतलं तरी 3.5 कोटी तीर्थाच्या स्नानाचं फल प्राप्त होतं, असं तुकाराम महाराज सांगतात. नाथ महाराज याच्यापेक्षा जास्त सांगतात. एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिलिया. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखिलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिलिया. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. पंढरी क्षेत्राचं महात्म्य सांगणारा अभंग आहे. आणि पंढरी क्षेत्राचा महिमा सांगत असताना ते पंढरीपर जे अभंग तुकाराम महाराजांचे आपल्याला पाहायला सापडतात, त्याच्यात काही ठिकाणी क्षेत्राचा महिमा, काही ठिकाणी तीर्थाचा महिमा, काही ठिकाणी पंढरीच्या साधूचा भक्ताचा महिमा, आणि काही ठिकाणी पंढरीमध्ये अधिष्ठित असलेलं जे परमात्मा पंढरीनाथ नावाचं दैवत आहे त्या दैवताचा महिमा, असे वेगळे वेगळे एकाचं वर्णन करणारे अभंग आपल्याला पाहायला सापडतात. पण या 4ही जणांचं एकत्रित महत्त्व वर्णन करणारा हाच अभंग आहे. तर एका चरणामधून एकाचं महात्म्य, पंढरीच्या संबंधानं असलेल्या एका तत्वाचं महात्म्य महाराजांनी सांगितलेलं आहे. पंढरीमध्ये असलेलं चंद्रभागा नावाचं तीर्थ, त्याचं महत्त्व एका चरणानं सांगितलं. पंढरीची जी भूमी आहे त्या भूमीचा महिमा एका चरणाने सांगितला. पंढरी नावाच्या भूमीला महात्म्य प्राप्त करून देणारा त्या ठिकाणचा पहिला जो भक्त संत साधुपुरुष आहे, त्या साधुपुरुषाचा महिमा सांगण्याकरता एक चरण खर्ची घातला. आणि पंढरीमध्ये अधिष्ठित होऊन बसलेलं, कायम त्याच ठिकाणी राहणारा असं जे परमात्मा पंढरीनाथ नावाचं दैवत आहे, त्या दैवताचा एका चरणाने महिमा सांगितला. त्याचं आपल्याला थोडंसं चिंतन या प्रसंगाच्या निमित्तानं करायचं आहे. तुकाराम महाराजांचा अभंग पंढरी क्षेत्राचा महिमा सांगण्याकरता आला. पंढरी तीर्थक्षेत्र म्हणजे काय याचा विचार करा. तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात याचा विचार करा. तीर्थक्षेत्र शब्दामध्ये तीर्थ आणि क्षेत्र असे 2 शब्द आहेत. त्याच्यात तीर्थ शब्दाचा अर्थ पवित्र असा आहे आणि क्षेत्र शब्दाचा अर्थ भूमी असा आहे. तीर्थक्षेत्र पवित्र भूमी, तीर्थक्षेत्र शब्दाचा सरळ अर्थ झाला पवित्र भूमी. जी भूमी पवित्र आहे तिला म्हणतात तीर्थक्षेत्र. आणि भूमीला पावित्र्य प्राप्त करून देणारं कोण असतं याचा विचार जर केला, देव आणि संत या दोघाशिवाय तिसऱ्या कोणाच्याही ठिकाणी भूमीला पावित्र्य देण्याची ताकद नाही. म्हणून एक देवाच्या संबंधातलं क्षेत्र असतं आणि एक संताच्या संबंधातलं असतं. पण आळंदी हे तीर्थक्षेत्र कसं आहे आणि पंढरी हे तीर्थक्षेत्र कसं आहे याचा जर विचार केला, देवाच्या संबंधानं असलेलं तीर्थक्षेत्र म्हणून पंढरीचा विचार करा आणि साधूच्या संबंधानं असलेलं क्षेत्र म्हणून तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याला आळंदीचा विचार करता येतो, हे लक्षात घ्या बरं का. त्यातल्या त्यात अजून देव आणि संत यांचा संबंध प्राप्त झालेल्या भूमीला जे पावित्र्य येतं ना, त्याच्यात 2 प्रकार आहेत. देवाचं किंवा संताचं ज्या स्थानामध्ये कायम वास्तव्य आहे असं एक तीर्थक्षेत्र असतं. देवाचा किंवा संताचा थोडासा परस्पर्श ज्या भूमीला झाला असं एक तीर्थक्षेत्र असतं. गोकुळात भगवान होते पण काही काळापुरते होते. पंढरीत परमात्मा राहतात, ते कायम राहतात. देहुला तुकाराम महाराज होते, ते काही काळ होते. आणि आळंदीमध्ये ज्ञानोबा आहेत, ते कायम बसलेले आहेत, असा विचार लक्षात घ्या. म्हणून देवाच्या किंवा संताच्या
कायम रहिवासानं पवित्र झालेलं असं एक तीर्थक्षेत्र आणि देवाच्या आणि संताच्या नुसत्या पदस्पर्शानं पवित्र झालेलं असं एक तीर्थक्षेत्र असतं. तो या दोघांच्या संबंधानं असलेल्या तीर्थक्षेत्राचा विचार करताना कायम देवाचं आणि संताचं वास्तव्य असलेलं असं एक तीर्थक्षेत्र आणि देवाचा आणि संताचा थोडासा परस्पर्श झालेलं अशा पद्धतीचं एक तीर्थक्षेत्र असा भेद या तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. मी जो सेवेकरता आत्ता अभंग घेतला आहे याच्यात पंढरी क्षेत्राचा महिमा तुकाराम महाराज सांगतात. हे पंढरी क्षेत्र कसं आहे? परमात्म्याच्या कायम वास्तव्यानं पवित्र झालेलं क्षेत्र आहे. पुंडलिकाला दर्शन देण्याकरता परमात्मा पंढरपूरला आले आणि दर्शन देऊन लगेच परमात्मा निघून गेले नाहीत. बाकी क्षेत्रात कसं होतं? देव भक्ताला दर्शन द्यायला येतो आणि त्याचं समाधान झालं की परमात्मा अंतर्धान होऊन तिथून निघून जातो. पण पंढरीला पांडुरंगराय आल्याच्या नंतर या पांडुरंगाला पुंडलिकानं सांगितलं की देवा माझ्या गावातून आता जायचं नाही. नच जावे देवा माझे गावे हुने, नच जावे देवा माझे गावे हुने, मागतो प्रार्थनी हेची एक, नच जावे देवा माझे गावे, जावे देवा माझे गावे, नच जावे देवा माझे गावे, जावे देवा माझे गावे, मागतो प्रार्थनी हेची एक, मागतो प्रार्थनी हेची एक, मागतो प्रार्थनी हेची एक. देवा आता माझ्या गावी आलात ना, माझ्या गावातून आता परत कुठं जायचं नाही, हीच माझी तुमच्या चरणाला प्रार्थना, एवढंच मागणं आहे. देवा माझ्या ठिकाणी, माझ्या गावामध्ये, माझ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कायम रहिवास करायचा आहे. आणि परमात्म्याने पुंडलिकाला वरदान दिलं, तुझ्या क्षेत्रात कायम राहतो आणि कायम राहतो, कायम राहणार आहे हे सुचवण्याकरता म्हणूनच भगवंतांनी तिथं पाय जोडून ठेवलेले आहेत. कारण पाय जोडलेल्या माणसाला चालता येत नाही. अन्य क्षेत्रात जर इथून जायचं असेल तर पाय मोकळे पाहिजे होते, पण ज्या अर्थी पाय जोडून ठेवलेले आहेत त्या अर्थी कायम या ठिकाणी माझं वास्तव्य हे देवानं सूचित केलं. परमात्मा पंढरीनाथाच्या कायम वास्तव्यानं पवित्र झालेलं हे तीर्थक्षेत्र, या क्षेत्रात असलेलं चंद्रभागा. त्याच्यात पुन्हा कसं बघा, तीर्थक्षेत्रत्व प्राप्त होण्याकरता काय काय लागतं त्या भूमीमध्ये याचा विचार शास्त्राने असं सांगितला. तिथं वेदानं सांगितलेला एक देव पाहिजे, पुराणानं सांगितलेलं एखादं तीर्थ पाहिजे आणि साधू पुरुषांनी त्या तीर्थक्षेत्राला जाऊन त्या तीर्थक्षेत्राचं महिमान वर्णन केलं पाहिजे. या तिन्ही गोष्टीचा जर विचार केला तर पंढरी क्षेत्राला तीर्थक्षेत्र का म्हणता येतं? पंढरीमध्ये वेदानं सांगितलेला पांडुरंग नावाचा देव आहे. विष्णू आणि पांडुरंग एकच, विष्णूचाच अवतार असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा पंढरपूरला येऊन पांडुरंगाच्या रूपात विराजमान झाला. किंवा पांडुरंगाचं स्वतंत्र आपल्याला वेदमंत्रातून जर चिंतन पाहायचं झालं तर धर्मसिंधुकार बाबापाद्यांनी एका मंत्रामध्ये, वेदाच्या एका मंत्रामध्ये द्वेवी रूपे चरतस्वर्थे अन्यान्यावत समुपधापयते, हा एक वेदाचा मंत्र आहे. त्या वेद मंत्राचा सरळ अर्थ असा आहे की एक गाय आहे, एका भूमीमध्ये एक गाय आहे, त्या गायीची दोन रूपं आहेत, त्या रूपापैकी एक रूप त्या गायीचं काळं आहे आणि त्या गायीचं दुसरं रूप जे आहे ते अगदी शुभ्र पांढरं आहे. या काळ्या आणि पांढऱ्या दोन रूपाची गाय एका भूमीत नांदते आहे. या दोन रूपानं नांदणाऱ्या त्या गायीच्या पोटी जन्माला आलेलं एकच समर्थ वासरू आहे आणि त्या एकाच वासराला या दोन्ही रूपातली गाय दूध पाजायला लागलेली आहे. हा वेद मंत्राचा सरळ अर्थ आहे. ती गाय म्हणजे आहे पांडुरंग. त्या परमात्मा पंढरीनाथाची दोन रूपं, एक काळं आणि पांढरं. काळं रूप आहे विटेवर उभं असलेलं, पांढरं रूप आहे चंद्रभागेच्या रूपानं वाहणार. बरं का, अशा दोन रूपात असलेली हे परमात्मा पंढरीनाथ नावाची गाय पंढरीच्या भूमीत वावरते आणि तिच्या पोटी जन्माला आलेले एक समर्थ वासरू म्हणजे पुंडलिकराय, त्याला ही गाय दूध पाजायला लागली म्हणजे भक्तिप्रेमपाना पाजायला लागली. सिंधुकार बाबापाद्याने त्या वेदमंत्राचं व्याख्यान करून सिद्ध करून दिलेलं असल्यामुळं एक बडा विद्वान, ज्या विद्वानाच्या ग्रंथाला, धर्मसिंधू नावाच्या ग्रंथाला जगभर प्रसिद्धी मान्यता आहे, अशा महात्म्याने त्या मंत्रातून आपल्याला जर परमात्मा पंढरीनाथाच्या संबंधातलं वर्णन दाखवून दिलेलं असेल तर ते वेदात नाही म्हणायचं कारण नाही. परमात्मा पंढरीनाथ ही वैदिक देवता, वैदिक देवता पंढरपूरला जशी आहे तसं पुराणात सांगितलेलं भीमरथी नावाचं तीर्थ, आपण भागवताच्या पंचमस्कंदामध्ये भूगोलाचं जे वर्णन आलं त्या भूगोलाच्या वर्णनाचा विचार करा. भरतखंडातून वाहणाऱ्या ज्या ज्या पवित्र नद्याचा उल्लेख त्या ठिकाणी आला त्याच्यात भीमरथीचं नाव आहे. चंद्रभागा हेही नाव तिथं आहे आणि भीमरथी हेही नाव आहे. पण चंद्रभागा म्हणून प्रसिद्ध असलेली दुसरी नदी आहे, तिचा उल्लेख चंद्रभागा म्हणून भागवतात नाही, भागवतामध्ये भीमरथी म्हणूनच उल्लेख आहे. जगद्गुरू शंकराचार्याने सुद्धा तटे भीमरथ्या असंच पांडुरंगाष्टकामध्ये म्हणलेलं असल्यामुळे भीमरथी या रूपानं, या नावानं
पुराणामध्ये आलेलं हे तीर्थ या ठिकाणी आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, तुकाराम महाराज या सगळ्याच्या सगळ्या साधुपुरुषांनी पंढरीचा महिमा यात्रा करून गायलेला आहे. म्हणजे वैदिक देव इथं आहे, पौराणिक तीर्थ इथं आहे. त्याच्यानंतर सगळ्या साधुपुरुषांनी या क्षेत्राला जाऊन प्रत्यक्ष तिथलं दर्शन घेऊन तिथली सगळी परिस्थिती पाहून तिथल्या देवाचं, तीर्थाचं, संताचं सगळ्याचं यथार्थ वर्णन करून ठेवलेलं आहे. असं असल्यामुळं पंढरपूर हे उत्तम क्षेत्र म्हणून संतांनी सांगितलं. त्याच्यातल्या चंद्रभागेचा काय महिमा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. अवघीच तीर्थे घडली पहिल्या चरणात चंद्रभागेचं महत्त्व सांगितलं. चंद्रभागा डोळा देखील या. चंद्रभागेचं नुसतं डोळ्याने दर्शन जरी आपल्याला झालं तरी आपल्याला काय फल प्राप्त होतं? अवघीचं तीर्थे घडली एक वेळा. सगळी जगातली तीर्थ आपल्याला एकदम घडल्याची फलश्रुती एक चंद्रभागेच्या दर्शनात प्राप्त होते असं तुकाराम महाराजांचं या ठिकाणी आपल्याला सांगणं आहे. विचार करा, जगातली सगळी तीर्थ चंद्रभागेच्या एका दर्शनानं आपल्याला घडतात असं तुकाराम महाराजांचं जे म्हणणं आहे. ती सगळी तीर्थ म्हणजे किती तीर्थ असावीत हो, याचा थोडासा जर विचार केला, तंत्रग्रंथाचा आपल्याकडच्या धांडोळा घेतला, पुराणादिकाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात घेता येतं की 3.5 कोटी तीर्थ या जगामध्ये आहेत असं शास्त्राचं चिंतन आहे. 3.5 कोटी तीर्थ, त्याची सगळी संगती लावली आहे बरं का शास्त्राने. 3.5 कोटी तीर्थ आहेत. हे कशाकरता मानायचं, स्वीकारायचं कशाकरता? त्याचं उत्तर दिले शास्त्राने. मनुष्याच्या शरीरावर असणाऱ्या रोमांची संख्या 3.5 कोटी आहे. आपल्या अंगावर केस किती आहेत? 3.5 कोटी. टक्कल पडलेल्या माणसाचे किती कमी धरायचे मला विचारायचं नाही. त्याला विचारायला जा, मला पडलंच नाही तर मी कशाला त्याचा अभ्यास करू? हां, ते तसं नाही. शास्त्र जे बोलतं ना ते प्रायः बहुतेक असं आहे असं शास्त्राचं म्हणणं आहे बरं का. 3.5 कोटी रोम असतात आपल्याला. 3.5 कोटी रोमाचा जर विचार केला, ऐका, ह्या रोमाचा उद्गम म्हणजे रोमाचं उगवणं ज्या शरीराच्या एका ठिकाणातून झालेलं आहे त्या प्रत्येक केसाच्या मुळाच्या ठिकाणी एक छिद्र आहे. एका रंध्रातून एक रोम बाहेर आलेला आहे. म्हणजे 3.5 कोटी जर रोम असतील तर आपल्या शरीरावर छिद्र किती झाली, रंध्र किती झाली? 3.5 कोटी. ही 3.5 कोटी रंध्र देवाने आपल्या शरीराला कशासाठी निर्माण केले? शास्त्र असं सांगतं 3.5 कोटी प्रकारची पापं आहेत. मनुष्याच्याकडून घडलेल्या एका प्रकारच्या पापाला राहण्याकरता त्याच्या शरीरावर एक घर असलं पाहिजे म्हणून ही 3.5 कोटी छिद्र भगवंतांनी निर्माण करून ठेवलेली आहे. एखाद्या छिद्रामध्ये एखादं पाप जर नसेल तर ते पाप त्यानं केलेलं नाही. दुसऱ्या छिद्रामध्ये भरून जर काही दिसायला लागलं तर त्या पापाचा त्याच्याकडं भरपूर साठा आहे असं समजायला हरकत नाही. म्हणजे 3.5 कोटी रोम, ऐका, 3.5 कोटी रोममुळं आणि त्या रोममुळात प्रत्येक रोममुळात राहणारं एक स्वतंत्र पाप असं जर आपण जर चिंतन केलं तर त्याच्यातून 3.5 कोटी प्रकारची पापं आपल्याला लक्षात घेता येतात. मग एक पाप घालवण्याकरता
एका तीर्थाची निर्मिती देवाला करावी लागली असेल तर 3.5 कोटी पाप धुवून काढण्याकरता जगात तीर्थ आहेत ती 3.5 कोटी. 3 कोटी तीर्थाला काय आपल्याला जाणं होतं का हो? जाणं होत नाही ना. कित्येक तीर्थ भौगोलिक परिस्थितीनं बदलून गेली, कित्येक तीर्थ बुजवली गेली, कित्येक तीर्थ आपल्याला भूगोलात झालेल्या बदलाच्या योगानं ती नाहीशी झालेली दिसतात. कित्येक तीर्थाचं ज्ञान नाही, कित्येक तीर्थाच्या संबंधानं आपल्याला कोणत्याच प्रकारची माहिती नाही आणि कित्येक तीर्थ जी काही माहिती आहे त्या तीर्थाला जाण्याची इच्छा होत नाही. जेवढ्या तीर्थाला जाण्याची इच्छा झाली तेवढ्या तीर्थाला जाणं होत नाही. जेवढ्या तीर्थाला जाणं झालं तेवढ्या तीर्थात स्नान करणं होत नाही. अशी भानगड बरीच आहे. मग 3.5 कोटी तीर्थात अवगाहन केल्याचं फल आपल्याला पाहिजे असेल तर ते प्राप्त करून देण्याची काहीतरी व्यवस्था असली पाहिजे. म्हणून शास्त्राने सांगितलं एक समुद्र स्नान करा. तीर्थे जिये त्रिभुवनी ती घडती समुद्र अवगाहनी. ज्ञानोबारे सांगतात एक 3.5 कोटी तीर्थाचं स्नान तुम्हाला पाहिजे जर असेल तर एक समुद्राचं स्नान करा. एका समुद्राच्या स्नानामध्ये 3.5 कोटी तीर्थात स्नान केल्याचं फल तुम्हाला एकदम प्राप्त होतं. ऐका, समुद्रात स्नान करावं लागतं आणि चंद्रभागेचा महिमा असा आहे. चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया. एक तीर्थामध्ये स्नान केलं, 3.5 कोटी तीर्थात स्नान केल्याचं फल आपल्याला समुद्र स्नानाने प्राप्त होतं. पण समुद्रात तरी स्नान करावं लागतं. चंद्रभागेचा महिमा असा आहे, तिचं नुसतं डोळ्याने दर्शन घेतलं तरी 3.5 कोटी तीर्थाच्या स्नानाचं फल प्राप्त होतं असं तुकाराम महाराज सांगतात. नाथ महाराज याच्यापेक्षा जास्त सांगतात. एक तीर्थ कोटी कोटी वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया. एक तीर्थ कोटी कोटी वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया. चंद्रभागेचा हा महिमा सांगून झाल्याच्या नंतर पुढं पंढरी, पुंडलिकराय आणि पांडुरंगाचाही महिमा महाराज सांगतात. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करावं. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, जय विठोबार खुमाई, पार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखिलिया. आपण आजचा जो विचार आपला चालू झाला तो काशी क्षेत्रामध्ये नाथ भागवताची हत्तीवरून मिरवणूक वगैरे हा मोठा समारंभ या लोकांनी केला. त्याचा काहीतरी स्मरण म्हणा किंवा त्याचं गंगापूजन म्हणा, त्याचं मावंद म्हणा, त्या मावंदाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळे एका ठिकाणी येऊन हा कार्यक्रम साजरा करतो. तेव्हा या कार्यक्रमाची उपयुक्तता काय, ह्याचं महत्त्व काय, याच्या संबंधानं मी थोडासा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे असलेल्या साधूची ग्रंथसंपदा ही किती श्रेष्ठ आहे, हे कसं सिद्ध झालेलं आहे, मागं जे सिद्ध झालेलं आहे ते पुन्हा पुन्हा या लोकांच्या निदर्शनाला आणून देणं, या दृष्टीनं असे हे समारंभ करावे लागतात. यंदाच्या वर्षी नाथ भागवताच्या रचनेला 450 वर्ष पूर्ण झाल्यामुळं आमच्या हरिभक्तीपरायण योगीराज महाराजांनी पैठण क्षेत्रामध्ये मोठा समारंभ घडवून आणून नाथ भागवताचा मोठा उचित अगदी योग्य उचित अशा पद्धतीचा गौरव घडवून आणला. आणि एवढा मोठा गौरव पैठण क्षेत्रामध्ये झाल्याच्या नंतर हा काशी क्षेत्रातच ग्रंथ निर्माण झालेला असल्यामुळं त्याही ठिकाणी या ग्रंथाचा गौरव तशाच पद्धतीनं झाला पाहिजे या भावनेनं ही प्रस्थानत्रयाची सेवा करणारी समिती त्या ठिकाणी जाऊन येऊन नाथ भागवत
भागवताची एवढी मोठी सेवा करत असेल तर मी सुरुवातीला बोलून गेलो की यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आपलेही संत मोठे आहेत, तिकडचेही संत मोठे आहेत, पण आपल्या संताच्या वाङ्मयामध्ये असलेली सरसता, आपल्या संताच्या वाङ्मयामध्ये असलेली शास्त्रीयता, आपल्या संताच्या वाङ्मयामध्ये असलेली दार्शनिकता हे त्याही लोकांच्या दृष्टीला आणून देण्याच्या दृष्टीनं आपण तिथं गेलं पाहिजे, त्यांच्यासमोर हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टीनं असे समारंभ उपयोगी ठरतात, म्हणून या समारंभाचं औचित्य आहे असं मी बोललो होतो बरं का. आणि ते मग कसं आहे, आपल्या ग्रंथाची सरसता कशी आहे, आपल्या तीर्थाची क्षेत्राची सरसता कशी आहे याचा विचार करायकरता असे अभंग उपयोगी पडतात. तुकाराम महाराज पंढरी क्षेत्राचा महिमा सांगतात. चंद्रभागा आमची अशी आहे की ती सगळ्या तीर्थाचं फल प्राप्त करून देते. 3.5 कोटी तीर्थात स्नान केल्याचं फल एकदम एकदा चंद्रभागेला पाहण्यानं प्राप्त होतं असं महाराजांनी सांगितलं. आता चंद्रभागेच्या दर्शनाने हे फल प्राप्त होतं म्हटल्यानंतर लोक म्हणतील नुसतं दर्शन घ्या, स्नान कशाला करा. असं जर कोणी विचारलं तर त्याला उत्तर आहे, बाबा अधिकस्य अधिकम फलम असतं. आपल्याला कोणी दूध प्यायला दिलं तर ते गोडच असतं, पण साखर टाकून प्यायल्यावर काही कडू लागतं का? ते जास्त गोड लागतं. अजून वेलदोडा त्याच्यात टाकल्यानंतर अजून त्याची चव वाढली का कमी झाली? वाढलीच. केशर टाकल्याच्या नंतर अजून चव कमी झाली का वाढली? वाढली. त्याला जर आटवलं तर त्याची चव आता किती पुढं नेऊ. जसं जसं पुढं जावं तसं तसं दुधाचं माधुर्य जसं वाढणार आहे, तसं चंद्रभागेच्या नुसत्या डोळ्यांनी घेतलेल्या दर्शनानं जर 3.5 कोटी तीर्थात स्नान केल्याचं फल प्राप्त होत असेल तर स्नानानं काय प्राप्त होईल, एका स्नानानं काय प्राप्त होईल, तिच्या सेवेनं काय प्राप्त होईल, हे वरच्यावर पुढचं गणित आपल्याला मांडणं शक्य नाही. म्हणून जेवढं मांडता आलं तेवढं संतांनी मांडून दिलं. विठ्ठल हा तीर्थाचा महिमा सांगून झाल्याच्या नंतर पंढरीची जी क्षेत्रभूमी आहे या भूमीच्या दर्शनाचं महात्म्य काय महाराज दुसऱ्या चरणावर. अवघीच पापे गेली दिगंतरी, अवघीच पापे गेली दिगंतरी, अवघीच पापे गेली दिगंतरी, अवघीच पापे वैकुंठ स्वरूप असलेल्या या पंढरीचं दर्शन घेतलं, डोळ्यानं एकदा पंढरी पाहिली की आपल्या ठिकाणची सगळी पापं नष्ट होतात, दिगंतराला निघून जातात असं तुकोबाराय चिंतन आपल्याला सांगतात बरं का. ती अवघीचं पापं म्हणजे मागं पाहिल्याप्रमाणे 3.5 कोटी प्रकारची पापं. ती 3.5 कोटी प्रकारची पापं आपल्याला लक्षात राहणार नाहीत, म्हणून शास्त्रानं पापाचं थोडं वर्गीकरण करून आपल्याला सांगितलं. त्या वर्गीकरणात पहिल्यांदा 9 पापं सांगितली. महापातक, उपपातक, अनुपातक, अतिपातक, जातिभ्रंशकर, संकरीकरण, मलिनीकरण, अपात्रीकरण आणि प्रकीर्ण या 9 प्रकारामध्ये पापाचा विभाग केला. 9ही प्रकार आपल्याला लक्षात राहणार नाहीत असं गृहीत धरून मग पुढं स्मृतिग्रंथाने आपल्याला पापाचा थोडक्यात विभाग करून सांगितला. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं पाप असतं बरं का. त्या पापामध्ये सुद्धा कारणरूप पाप, कार्यरूपी पाप असाही प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. अंतःकरणात एखादा विकार निर्माण झाला तर तो पापाची क्रिया घडवतो, म्हणून घडलेली पापाची क्रिया
हे कार्यरूप पाप आहे आणि ती क्रिया घडवणारा अंतःकरणात बसलेला विकार हा कारणरूप पाप आहे. कामयेश, क्रोध एश, रजोगुण समुद्भव हा महाशनो. पुढचा शब्द म्हणा महापाप. महापापाच्या स्वरूपातले हे विकार आहेत असं चिंतन सांगितलं. हे विकाररूपी पाप हे कारण पाप आहे आणि त्या विकाराच्या योगानं घडून गेलेली क्रिया. मनुष्याला क्रोध आला आणि क्रोधाच्या योगाने एखाद्याला समोरच्याला थोबाडीत देणं झालं, अपमान करणं झालं. हे अपमान करणं हे कार्यरूप पापात आलं आणि त्या अपमानाला कारण असलेला अंतःकरणातला जो क्रोध आहे तो क्रोध मात्र कारणरूप पापात येतो. ही सगळी पापं कार्यरूप पाप असू द्या, कारणरूप असू द्या, कायिक असू द्या, वाचिक असू द्या, मानसिक असू द्या, 9 प्रकार जे आपण पाहिले त्याच्यातलं कुठलंही पातक असू द्या किंवा याच्यापेक्षा वेगळा प्रकार सांगत असताना ज्या पापाला प्रायश्चित्त असू शकतं असंही पाप आहे आणि ज्या पापाला प्रायश्चित्त नाही असंही पाप आहे. पंढरीच्या दर्शनानं तेही पाप जात. जया दोषा परिहार नाही नाही धुंडिता शास्त्र ते हरती अपार पंढरपूर देखील या. असा पंढरीचा महिमा असा आहे की पंढरी सगळ्या पापाचा नाश करते. चंद्रभागेचा महिमा कळाला, पंढरीचा कळाला. आता त्या पंढरी क्षेत्रात असणारा पुंडलिक नावाचा जो सर्वश्रेष्ठ साधू आहे, आदि साधू आहे त्या पंढरी क्षेत्रातला, त्या आदि साधूचा महिमा काय महाराज तिसऱ्या चरणात एक वेळ भेटी अवघिया संता एक वेळ भेटी अवघिया संता एक वेळ भेटी अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया पुंडलिक दृष्टी साधू पुरुष अनेक जगामध्ये आहेत बरं का, पण त्या सगळ्या साधूचं दर्शन होणं एकदम दर्शन होणं शक्य आहे का? कारण साधूचं दर्शन हा बघा, एक साधू भेटायचा म्हणला तर बहुअवघड असे संत भेटी. साधू पुरुषाची भेट होणं अतिशय अवघड काम आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. एक साधू भेटायला अवघड आहे, मग संताची मांदियाळी भेटावी असं कधी होईल? होत नाही. मग आता संत सगळेच्या सगळे जगातले संत आपल्याला एकदम भेटल्याची फलश्रुती प्राप्त व्हावी, सर्व संतांच्या दर्शनाचं फल आपल्याला एकदम एक समयावच्छेदानं मिळावं, याच्याकरता काय व्हावं लागेल? पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं की सगळ्या संतांच्या दर्शनाचं फल मिळतं. भागवतामध्ये प्रल्हादाला परमात्मा असं बोलले. प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा तुम्ही सामान्य नाही म्हणे, भवान्मे खलु भक्तानाम सर्वेषां प्रतिरूपधृक. जगात माझे जेवढे भक्त असतील त्या सगळ्या भक्ताचं प्रतिरूप म्हणजे एकत्रित केलेलं रूप म्हणजे तुम्ही आहात, असं भगवंतांनी प्रल्हादाला सांगितलं. जे प्रल्हादाचं महात्म्य भागवतात सांगितलेलं आहे तेच तुकाराम महाराजांनी पुंडलिकाचं सांगितलं. पुंडलिकाच्या दर्शनाने जगातल्या सर्व संतांच्या एक समयावच्छेदानं दर्शनाचं फल आपल्याला प्राप्त व्हावं ही व्यवस्था आहे. आता पांडुरंगाच्या दर्शनाचा काय महिमा महाराज शेवटच्या चरणात.
परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन घेतलं तर काय मिळतं? चंद्रभागा पाहिली की सगळ्या तीर्थाची फलश्रुती मिळाली, पंढरी पाहिली की सगळ्या पापातून मुक्तता मिळाली, पुंडलिक पाहिला की आपल्याला सगळ्या संतांची एकसमयाच्छेदानं दर्शनाची फलश्रुती मिळाली. आता पांडुरंगरायाला डोळ्याने जर पाहिलं तर काय मिळतं? महाराज म्हणतात, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया. मनुष्य देहाला प्राप्त झाल्याचं सार्थक जर व्हायचं असेल, आपलं कल्याण व्हायचं असेल, याच्या पुढं पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये फिरणं आपलं थांबवायचं असेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे पुनरपि शयनम, हे आपल्या पाठीमागं लागलेलं चक्र थांबवायचं जर असेल तर त्याच्याकरता एक परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन आपल्याला पुरेसं आहे असं महाराज सांगतात. हे परमात्मा पंढरीनाथाच्या एका दर्शनानं कृतार्थता, एका पुंडलिकाच्या दर्शनानं सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती, एका पंढरीच्या दर्शनानं सगळ्या पापाच्या नाशाची व्यवस्था आणि एका चंद्रभागेच्या दर्शनानं सर्व तीर्थाच्या अवघानाची व्यवस्था, ही जशी तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषांनी सांगून ठेवली तशाच पद्धतीचं आपलं हे सगळं संतांचं वाङ्मय. ज्ञानेश्वर महाराजाची ज्ञानेश्वरी जर आपण पाहिली तर सगळी शास्त्र त्याच्यामध्ये, नाथांचं भागवत जर आपण पाहिलं तर सगळी शास्त्र त्याच्यात अंतर्भूत असलेली आपल्याला पाहायला सापडतात. जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा जर आपण पाहायला लागलो तर त्याच्यामध्ये सगळी शास्त्र अंतर्भूत आहेत असंच आपल्याला दर्शन घडतं. तेव्हा एकत्रित सगळ्या दर्शनाचं, सगळ्या शास्त्राचं सार जर आपल्याला पाहायचं असेल, आता या अभंगात जसं सांगितलं की नाही, एकत्रित सगळी तीर्थ पाहायची असतील, चंद्रभागेचं दर्शन घ्या. एकदम सगळी पापं जावी वाटत असेल, पंढरीचं दर्शन घ्या. एकदम सगळी संत मंडळी भेटावी वाटत असेल तर त्याच्याकरता तुम्ही पुंडलिकाचं दर्शन घ्या. हा जसा प्रकार आहे ना, त्याप्रमाणे एकत्रित सगळ्या शास्त्राचा विचार आपल्याला पाहायचा असेल, आस्तिकाची शास्त्र, नास्तिकाची शास्त्र, सगळीच्या सगळी शास्त्र, भौतिक शास्त्र, दैविक शास्त्र आणि आध्यात्मिक शास्त्र, ही सगळीच्या सगळी एका ठिकाणी एक केंद्रिततेनं जर आपल्याला पाहायची असतील तर आपल्या संतांचं वाङ्मय पहा, ज्ञानेश्वरी पहा, नाथभागवत पहा, तुकाराम महाराजांची गाथा पहा, अन्य साधू पुरुषांचे अभंग पहा. त्याच्यात आपल्याला सगळ्या शास्त्राचा साठा पाहायला सापडतो. आणि गंमत अशी आहे, ज्ञानेश्वरीत काही शास्त्र, नाथभागवतात काही शास्त्र, तुकाराम गाथेत काही शास्त्रे, असं नाही बरं का. सगळी शास्त्र सगळ्याच ग्रंथामध्ये अंतर्भूत झालेली आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून एकाही संताच्या ग्रंथाचा आश्रय केला म्हणून नामदेवरायाला सांगता आलं ना आपल्याला, एक तरी ओवी अनुभवावी. हा याचा अर्थ काय आहे? एकाही ग्रंथाचा आश्रय जर आपण केला तरी आपलं जीवन कृतार्थ होणार आहे. हे लक्षात घेऊन साधू पुरुषाच्या वाङ्मयाची सेवा आपल्याकडून अखंड घडत राहिली पाहिजे. ज्ञानेश्वरीचीही सेवा घडावी, नाथ महाराजांच्या भागवताचीही सेवा घडावी. कसं आहे, नाथांच्या वाङ्मयाचा विस्तार फार मोठा असल्यामुळं लोकांची सहसा प्रवृत्ती तिकडं होत नाही असं दिसतं. तुकाराम महाराजांचं वाङ्मय पाहिलं जातं, ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय पाहिलं जातं, पण नाथ महाराजांचं वाङ्मयसुद्धा त्याच कसाचं आहे, त्याच जोराचं आहे, त्याच सामर्थ्याचं आहे, त्याच तोलामोलाचं आहे. आणि संप्रदायामध्ये नाथ महाराजांना मान्यता सगळ्या साधू पुरुषांनी देऊन ठेवलेली आहे. म्हणून त्याही नाथांच्याही वाङ्मयाचा अभ्यास तेवढ्याच जोरात झाला पाहिजे. त्या दृष्टीनं प्रस्थानत्रयाच्या अभ्यासासाठी ही समिती स्थापन झाली, ती सेवा करते. ही गोष्ट आनंदाची आहे. अशी सेवा आपल्याला सर्वांना घडत राहावी. समिती सच्ची सेवा करते तशी आपण वैयक्तिक स्तरावर आपणही सेवा करू शकतो, तीही आपण सेवा करावी. कारण व्यष्टीतूनच समष्टीचा प्रादुर्भाव होतो. एक एक जोडता जोडता थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तशी आपण एकाएकानं सेवा जर सुरू केली तर आपल्याबरोबरच्या कोणाला तरी सेवेला जर आपण लावलं तर अशा पद्धतीनं संप्रदायाच्या सेवेची अभिवृद्धी होते आणि ती होत राहावी. ती होण्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा असं सर्वांना विनवून या ठिकाणी सेवा पूर्ण करतो. ज्ञानेश्वर माऊली, राज माऊली तुकाराम.